गजबजलेल्या मिस्किन टँक परिसरात भर रस्त्यावर दोघांचा रॉड, चाकू आणि कुऱ्हाडी सारख्या शस्त्रानं घाव घालून खून केल्याची घटना शनिवारी रात्री 9:30च्या दरम्यान घडली। मृतांमध्ये टिंकू उर्फ वसीम फारुख खान 36 सौदागर मौल आणि शशांक मनोहर गजवे 25 गणेशपूर भंडारा या दोघांचा समावेश आहे। या घटनेनंतर अवघ्या 6 तासात पोलिसांनी रात्र जागून नागपूर आणि भंडारा शहरात दडून बसलेल्या 4ही हल्लेखोरांना पहाटे ताब्यात घेतलं। जवळच वीज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या महिलेची दृष्टी गेली आहे। मोहाडी तालुक्यातील खैरलांजी येथे ही धक्कादायक घटना घडली। प्रमिला मुकेश उसाम 48 वय असं या महिलेचं नाव आहे। हवामान बदलत चाललं आहे। कधी अवकाळी पावसाचा फटका तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। पावसामुळे सन 2021 पासून आतापर्यंत जिल्ह्यातील 8ही तालुक्यातील 7,775 घरांची पडझड झाली आहे, तर 130 घरांचे पूर्णतः नुकसान झालं आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी 2 माणसं मला भेटायला आली होती। ही 2 माणसं मला विधानसभेच्या 288 जागांपैकी 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते। 160 जागांवर ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता। शरद पवारांच्या गौप्यस्फोटामुळे देशाच्या राजकारणात खळबळ झाली होती। शरद पवारांच्या या विधानाला आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलंय। राधाकृष्ण विखे पाटील धाराशिवमध्ये माध्यमांसोबत बोलत असताना म्हणाले की मतपेट्यांचं काम सुरू होतं तेव्हा शरद पवारांनी मोठ्या प्रमाणात मतपेट्यांची फेरफार केली। त्यांना जसे दिल्लीत लोक भेटली होती, मलाही काही लोक भेटले होते। काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी घडामोडींना वेग आला आहे। महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते सध्या महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या घरी भेट देणार आहेत। रवींद्र चव्हाण हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटलांच्या घरी भेट देणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर सरकार विरोधात रॅली काढली, ज्यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि सावली बारचा उल्लेख केला। सावली बारवरील उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिलंय। शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की सावली बारच्या बाबतीत डॉक्युमेंट आणि एग्रीमेंटची कॉपी माझ्याकडे आहे। शेट्टी नावाच्या व्यक्तीसोबत आपण एग्रीमेंट केलंय। कलम 6 आणि 7 मध्ये स्पष्ट म्हटलंय की कोणताही बेकायदेशीर धंदा ते सदर जागेतून चालवणार नाहीत आणि केवळ यामध्ये दिलेल्या नियमानुसार हॉटेलचा धंदा सदर जागेतून चालवतील। लातूर शहरात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे तसेच इतर नेतेही उपस्थित होते। पुतळ्याच्या अनावरणानंतर फडणवीस यांनी जनतेला संबोधित केलं, तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल भाष्य केलं। गोपीनाथ मुंडे यांनी केलेली कामे यावरही फडणवीस यांनी भाष्य करताना त्यांच्या प्रतीचा आदर व्यक्त केला। स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नशीबवान ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। ही गोष्ट आहे गिरिजा नावाच्या मुलीची, जिच्या आयुष्यात अनेक आव्हानं आहेत। आई वडिलांचं प्रेम नाही, लहान वयातच आलेली घरची जबाबदारी आणि जगण्यासाठीचा संघर्ष असं खडतर आयुष्य गिरिजाच्या नशिबी आलंय। मात्र या कठीण प्रवासात ती नशीबवान आहे याचा उलगडा तिला होतो। गिरिजा नशीबवान का आणि कशी ठरते याची गुंफलेली सुंदर गोष्ट म्हणजे नशीबवान मालिका। महाअवतार नरसिंह हा ॲनिमेटेड चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरतोय। भगवान विष्णूच्या 4थ्या अवताराची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली असून काही ठिकाणी तर थिएटरचं अक्षरशः मंदिरात रूपांतर झालंय। आपला निस्सिम भक्त प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी आणि असुर हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी भगवान विष्णू नरसिंहाचा अवतार घेतात। अनेक बंधनं बाजूला सारून विविध धर्माचे प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत। अशातच या चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विन कुमार यांच्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे। काही मुस्लिम प्रेक्षक सुद्धा हा चित्रपट पाहण्यासाठी येत असून त्यांनाही महाअवतार नरसिंह प्रचंड आवडत असल्याचं त्यांनी म्हटलंय। बॉलिवूड सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या हे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले। हे तिघेही फॅमिली व्हॅकेशनवरून परत आले आहेत। मात्र हे तिघेही बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले, त्यामुळे त्यांचे चाहत्यांना खूप आनंद आहे। विमानतळावर एकत्र आलेल्या तिघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे। लुकबद्दल बोलायचे झाले तर आराध्या आणि ऐश्वर्या कलर ट्विन करत सारख्याच कपड्यांमध्ये दिसल्या।